आहोत. झटपट डिलिव्हरीचे अनेक ॲप आहेत. अगदी 10व्या मिनिटाला आपल्याला हवी ती वस्तू घरात येते. मात्र पुण्यात चक्क एका क्लिकवर ड्रग्सची घरपोच डिलिव्हरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यात सामान शिफ्ट करणाऱ्या पोर्टर ॲपचा वापर ड्रग्सच्या विक्रीसाठी करण्यात येत होता. पुणे शहर नव्हे, वारजे उत्तमनगर भागात या ड्रग्सची विक्री केली जात होती. तब्बल 300 जणांना हे ड्रग्स पुरवण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4 जण फरार आहेत. परंतु त्याच्यात धक्कादायक माहिती म्हणजे असे की याच्यामध्ये हा जो व्यवहार आहे सगळा, हा जो पोर्टर ॲप जो आहे त्या डिलिव्हरी ॲप मार्फत हे ड्रगचे ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी ही सिंडिकेट करायचं. ते MD मेफेड्रिन नावाचं ड्रग आहे. ते ड्रग आपल्याला त्या ठिकाणी त्याचा ते कुठून यायचं असं काही कळलं? आता हे तपासून जेव्हा आपल्याला मेन आरोपी सापडेल सप्लाय जो आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी याच्यात निष्पन्न होतील. आता सध्या सीजाचं प्रमाण जरी कमी असेल तरी सुद्धा ट्रान्झॅक्शन पाहिलं असता याच्यामध्ये जास्त ट्रान्सपोर्टेशन आणि तुमचा सप्लाय झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे जरी 1-1, 2-2 ग्रॅमचे जरी असले तरी असे खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन आहेत. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलेला आहे. व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली. व्यावसायिकेकडे मैत्रिणीने ही धमकी दिलेली होती आणि हा जो व्यवसाय करणारा हा जो व्यावसायिक होता याच्याकडे 12 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. 10,000 स्वीकारताना 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे. हा जो व्यावसायिक होता त्याच्या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय आहे. तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर देखील पोलिसांचा संशय.